करताना आपल्याला बघायला मिळतोय। युक्तिवाद केलेला आहे शरद पवार गटाने। मूळ पक्ष हा आमच्याकडेच आहे, केवळ पक्षातला एक गट बाहेर पडलाय। तर आमदारांवर कारवाईची मागणी करणारं पत्र बेकायदेशीर, त्याच्यानंतर जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर, शरद पवार मर्जीने पक्ष चालवतात, याशिवाय आमदार खासदारांची संख्या आमच्याकडे कशी जास्त आहे हे सगळं सांगण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न। तर तिकडे शरद पवार गटाचं म्हणणं आहे की सर्वाधिकार हे शरद पवारांकडे आहेत, त्यामुळे अजित पवार कोणत्याही प्रकारे पक्षावर क्लेम करू शकत नाहीत, दावा सांगू शकत नाहीत। आणि त्याशिवाय शरद पवार गटाचा हा दुसरा मुद्दा समोर आलेला आहे युक्तिवादाचा, तो म्हणजे मूळ पक्ष हा आमच्याकडे आहे, केवळ पक्षातनं एक गट बाहेर पडलाय। मागे देखील त्यांचे अनेक नेते ज्यांनी असं म्हटलेलं होतं की कुठल्याही प्रकारे ही फूट नाहीये, फक्त एका गटाने थोडी वेगळी भूमिका घेतलेली आहे, पक्ष आमच्या सोबतच आहे, पक्ष आपल्याकडे आहे, असं म्हणणं आहे शरद पवारांचं। शरद पवार गटाकडनं हे आर्ग्युमेंट, हे युक्तिवाद केला गेलाय। तर मुख्य प्रतोद आमच्याकडे आहे, त्यामुळे आमदारांवरचं कारवाईचं पत्रच बेकायदेशीर आहे, हे अजित पवार गटाचं म्हणणं। त्यामुळे दावे प्रतिदावे केले जात आहेत, एकमेकांवर आक्षेप घेतले जात आहेत आणि सुनावणीमध्ये आता पुढे शरद पवार गट असा दावा करतोय की एक गट बाहेर पडलाय, मूळ पक्ष आमच्याकडे आहे। शरद पवार गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतायत, तर अजित पवार गटाकडनं मनिंदर सिंग आणि आणखी एक वरिष्ठ वकील आहेत, ते देखील युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत। सगळ्यात सुरुवातीपासून कागदपत्रांची जी आहे ती औपचारिक देवाणघेवाण झाली, त्याच्यानंतर कागदपत्र समोर ठेवण्यात आली, मग दावे केले गेले, युक्तिवाद करण्यात आले, ज्याच्यामध्ये जयंत पाटलांच्या नियुक्तीलाच प्रमुख आक्षेप सुरुवातीलाच घेण्यात आला, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला असंही सांगण्यात आलं। मात्र आताच्या घडीला शरद पवार गटाचा एक मोठा दावा, तो म्हणजे एक गट बाहेर पडलाय, मूळ पक्ष आमच्याकडे आहे। सध्याच्या घडीला शरद पवार गटाचा हा महत्त्वाचा दावा म्हणावा लागेल की केवळ एक गट बाहेर पडलेला आहे, पक्ष, मूळ पक्ष हा आपल्याकडेच आहे, असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे। प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, एक गट बाहेर पडलेला आहे, मात्र मूळ पक्ष आमच्याकडे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे आता। नक्कीच, कारण त्यांचं म्हणणं हे आहे की आमदारांच्या संख्येनं फरक पडत नाही, कारण पुन्हा तेच की आमदार हे शेवटी कोण निवडतात, तर पक्षाचे म्हणजे पदाधिकारी असतात, त्याच्यातनं कोणाला तरी एकाला तिकीट मिळतं आणि त्याच्यानंतर जनता त्याला आमदार म्हणून सभागृहामध्ये पाठवते। त्यामुळं केवळ आमदारांची संख्या आहे म्हणून त्यांचा पक्ष होऊ शकत नाही, हा युक्तिवाद जो आहे तो याच्या आधी दोनही ठिकाणी वापरला गेलेला होता। शिवसेनेच्या केसमध्ये पण तो झालेला होता आणि आपण बघितलेलं होतं की राजकीय नेत्यांनी सुद्धा ही विधानं केली होती की जर एकच आमदार असलेला पक्ष असेल तर तो जर उद्या त्या पक्षावरती दावा करू लागला तर मग कसं काय होईल। आणि या अर्थानं हे विधान जे आहे ते शरद पवार गटानं निवडणूक आयोगामध्ये केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जरी काही पक्ष लोक सोडून गेलेले असले आणि जरी ते आमदार असले तरी देखील मूळ पक्ष जो आहे तो आमचाच आहे, कारण घटनेतली जी सगळी पदं आहेत त्याचा विचार केला तर हा पक्ष आणि त्याच्यावरचा दावा हा आमचा योग्य आहे। प्रशांत, म्हणजे मगाशी आपण जे म्हणत होतो की केवळ एकच गट आज आर्ग्युमेंट करेल, युक्तिवाद करेल, तर हा आता युक्तिवाद सुरू आहे का मध्ये मध्ये फक्त एक एक मुद्दा जोडण्यात येतोय यांच्या युक्तिवादाला शरद पवार गटाकडनं? काय म्हणायचं, यांचा युक्तिवाद हा म्हणायचा का एक एक फक्त मुद्दा सांगण्यात येतोय मध्ये मध्ये? नाही, लगातार काही मुद्दे जे आहेत ते शरद पवार गटानं मांडलेले आहेत, अभिषेक मनु सिंघवी यांनी हे मांडलेले आहेत आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं पण हे सांगितलं की ही सगळी प्रक्रिया जी आहे ती एक कोर्ट प्रोसिडिंग प्रमाणे आहे आणि निवडणूक आयोगामध्ये अगदी कोर्टरूम प्रमाणे सगळी ही प्रक्रिया होत असते। निवडणूक आयुक्त स्वतः त्या व्यासपीठावरती बसतात आणि दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करत असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे ही प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो निवडणूक आयोगाने केलेला आहे। दुसरीकडे 2 तासांचा वेळ आज राखीव ठेवण्यात आलेला होता, जवळपास 4:10च्या आसपास सुरू झालेली होती ही सगळी प्रक्रिया आणि आता 5:30 वाजलेले आहेत। आपल्याला बघावं लागेल की नेमकं कधीपर्यंत निर्णय येतोय, कारण म्हणजे आज निर्णय येतोय का अजून काही युक्तिवादांची गरज आहे हे सुद्धा बघावं लागेल। नक्कीच। आणि आता एक प्रशांत महत्त्वाचा मुद्दा आर्ग्युमेंटचा, तो म्हणजे कोर कमिटीतलं संख्याबळ देखील आमच्याच बाजूने असं अजित पवार गट म्हणतोय। प्रशांत,
प्रशांतशी आपण बोलणारच आहोत आणखी नेमकं काय घडतंय तिकडे. मात्र कोर कमिटीतलं संख्याबळ आमच्या सोबत आहे असा